महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गोमांस असल्याच्या संशयावरून गोरक्षकांनी कंटेनर अडवले। म्हशीचे मांस निघाल्यावर तोंडघशी पडले। गोरक्षकांनी कंटेनर अडवून गोमांस असल्याचा केला दावा। पोलीस प्रशासनाने कोणतीही घाई न करता वैज्ञानिक पद्धतीने हाताळले प्रकरण। म्हशीचे मांस असल्याचा पशुवैद्यकीय विभागाचा अहवाल। गोरक्षकासह राजकीय नेत्यांची मुले पडली तोंडघशी। जालना शहरातील नागेवाडी टोलनाक्यावर गोमांस असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आलेल्या 3 कंटेनरमधील मांसाबाबतीत अखेर स्पष्टता झाली असून ते गोमांस नसून म्हशीचे मांस असल्याचा अहवाल पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे। या अहवालामुळे गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असला तरी मात्र कथित गौरक्षकासह राजकीय नेत्यांची मुले तोंडघशी आपटली आहेत। परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील एका कंपनीतून मांस घेऊन 3 कंटेनर जालना मार्गे मुंबईच्या दिशेने निघाले असताना जालन्यातील नागेवाडी टोलनाक्यावर काही गोरक्षकांनी चंदनजिरा पोलिसांना हाताशी धरून गोमांस असल्याच्या संशयावरून हे 3 कंटेनर अडवून कंटेनर चालकांना बेदम मारहाण केली होती। चंदनजिरा पोलिसांनी हे कंटेनर ताब्यात घेत ठाण्यात लावले होते। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, तर संबंधित कंपनीने हे गोमांस नसल्याचा दावा केला होता। त्यामुळे मांसाचे नमुने घेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत हे मांस म्हशीचे असल्याचे स्पष्ट झाले असून तसा अधिकृत अहवाल चंदनजिरा पोलीस ठाण्याला प्राप्त झाला असल्याचे डीवायएसपी कुलकर्णी यांनी म्हटले आहे। अफवांना आळा। या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणावर गोमांस असल्याचा कांगावा करण्यात आला होता, मात्र अधिकृत अहवालानंतर या दाव्यांना फाटा मिळाला असून अफवांवर पडदा पडला आहे। पोलिसांनी कोणतीही घाई न करता वैज्ञानिक पद्धतीने सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला। दरम्यान कथित गोरक्षक आणि राजकीय नेत्यांनी कुठलीही शहानिशा न करता हे मांस गोवंशाचे असल्याचा दावा फोल ठरला असल्याने हे तोंडघशी पडली आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल दिल्यानंतर पोलिसांनी रात्री हे कंटेनर सोडले आहे। मांस वाहतुकी करणारे 3 कंटेनर्स आपण काल पकडलेले होते। त्यामध्ये गोवंश वाहतूक गोवंशाचं मांस वाहतूक होत असावी असा संशय होता। त्यावरून आपण पोलीस स्टेशनला लावलेले होते। त्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलेला होता। मग आपण त्याचे रितसर सॅम्पल काढलेले होते आणि ते सॅम्पल सीए करता तपासणी करता पाठवले होते। आमचे चंदनजिराचे पी.आय. पवार साहेब यांनी तिथं फॉलोअप करून रिपोर्ट लवकरात लवकर प्राप्त होतील या दृष्टीने प्रयत्न केले आणि ते अत्यंत कमी वेळेमध्ये आज रिपोर्ट आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि त्यावर आधारित आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो। त्या रिपोर्टामध्येच असं म्हटलेलं आहे अहवालामध्ये की हे म्हशीचं मांस आहे वाहतूक केलं जातं ते, जे की त्या वाहतूक करणाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरं आढळून आलेले। त्यानुसार आता आम्ही त्यामध्ये पुढील कारवाई करत आहोत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।